respected sir and madam and all teachers. I am Alaknanda Chopre from Nutan Bharat Vidyalay, Nagpur. आता बघा, आपल्याला हा जो विषय आहे आपला, आता याच्यावरून आपल्याला वनस्पती प्लांट्स याचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यासाठी बघा, वनस्पतींचा म्हणजे सराउंडिंग नेचर याचा जो आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि याच्यासाठी बघा, आपण स्काउट गाईडची ट्रिप ठरवलेली आहे. गीता, मंदा, सविता सगळ्यांनी मिळून आपल्याला स्काउट गाईडच्या ट्रिपला जायचं आहे. सगळेजण आनंदात आहे आणि सगळेजण आनंदात आहे. आता आपल्याला ट्रिपला जायचं आहे. आपल्याबरोबर डबे पण आणायचे आहे, कारण बघा, मधल्या वेळेत आपल्याला भूक लागते. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला जेवणाची पण आवश्यकता आहे. आणि हे जे जेवण आहे हे आपलं पूर्ण बॅलन्स डाएट आपलं हे जे जेवण पाहिजे आहे. आणि याच्यासाठी बघा, आपल्याबरोबर वेगवेगळे डबे, सुंदर डबे, पाणी हे आपल्याला आणायचं आहे. आणि बघा, आता ही जी आपली ट्रिप जाणार आहे, यातून आपल्याला काय शिकायचं आहे बघा. आता या ट्रिपमधून आणि आता आपण या ट्रिपमधून आनंद घेण्यासाठी जाणार आहे. आपण कोणाचं चित्रण करणार आहे? निसर्गाचं चित्रण करणार आहे. या निसर्गामध्ये आपण काय काय बघणार आहे बरं? आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघणार आहे, वेगवेगळ्या पक्षी बघणार आहे, पक्ष्यांचा आवाज ऐकणार आहे, वेगवेगळ्या पद्धतीची झाडं आपण बघणार आहे. सगळ्यांमध्ये विविधता आहे आणि अशा सगळ्यांचा आपल्याला जो अभ्यास करायचा आहे, आपण त्याला नाव काय दिलं? एन्व्हायरमेंटल स्टडीज. माय सब्जेक्ट इज एन्व्हायरमेंटल स्टडीज. व्हॉट इज द मीनिंग ऑफ एन्व्हायरमेंट? ॲटमॉस्फिअर, नेचर, habitat, etc. Biotic and abiotic factors interact to each other, called habitat. They interact एकमेकांमध्ये बघा. गुंतागुंत आहे. कोणाची गुंतागुंत आहे बरं? बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स. बायोटिक मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज द प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स, मॅन, एक्सेट्रा. Abiotic factors such as wind, sunlight, river, ponds, etc. interact to each other. आता आपण बघा, जे वातावरण बघतो, पर्यावरण बघतो, नेचर म्हणतो. आता या नेचर मध्ये दोन्ही प्रकारचे घटक एकत्र राहतात. कोणते बरं दोन घटक एकत्र राहतात? एक बायोटिक आणि अबायोटिक, जैविक आणि अजैविक घटक एकत्र राहतात. आणि यांचा जो एकत्रितपणे त्याला म्हणायचं हॅबिटेट, सजीवांचा अधिवास म्हणजे राहण्याची जागा. आता आपली शाळा आहे, हा मायक्रो हॅबिटेट आहे, छोटा अधिवास. आपण जिथे राहतो तो आपला हॅबिटेट, अधिवास झाला. आता या अधिवासामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी, आपण सगळे मिळून एकत्र राहतो. या सगळ्या एकत्रितपणे राहण्याला आपण काय म्हणणार आहे? पर्यावरण, ॲटमॉस्फिअर. आणि आपला सब्जेक्ट कोणता आहे? एन्व्हायरमेंटल स्टडीज. I am here to teach you the topic of the structure of plants and their function. आणि या environment मध्ये there are including to plants, animals. आणि the study of the plants are called botany. Some plants have vascular plants. Some are the flowering plants. या सगळ्यांचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. Write the uses of plants. Plants are an important part of human being. Plant is living organism that produces food for themselves. Act as the primary source of nutrition for all the forms of plants. Are also the only source of oxygen in nature. Trees provide shelter to animals and medicinal benefits. आता बघा, आपल्याला प्लांटचे उपयोग बघायचे आहे. सगळ्यात महत्वाचा जो उपयोग आहे हा प्लांटचा आपल्याला ऑक्सिजन, सगळ्यात घटक आपल्याला, कारण प्लांट्स फक्त
फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात आणि फोटोसिंथेसिस प्रोसेसमधून ऑक्सिजन इज इव्हॉल्व्ड, ऑक्सिजन बाहेर पडतो. आता आपण बघा या कोरोनाच्या काळामध्ये बघितलं कित्येक लोक मृत्युमुखी पडले, कित्येक लोकांना ऑक्सिजन मिळालेला नाही. एवढं महत्व आता आपल्याला या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये कळतंय. तुम्ही पण पेपरमध्ये वाचलं असाल की ऑक्सिजनच्या अभावी रोगी मरण पावले. हे आपण पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. हा जो ऑक्सिजन आपल्याला मिळतो, हा सगळ्यात जास्त ऑक्सिजन आपल्याला कुठून मिळतो? नेचर मधून मिळतो. आता various types of plants are found in many places around us. Some plants are small, some plants are tall, some plants grow under water, some others are float on water. We find that some of the plants are grow even in deserts. Lot of variety in the same types of plants. आता ह्या ज्या वनस्पती आहे या सगळ्यांचा आपल्याला जो अभ्यास करायचा आहे, स्टडी करायचा आहे. आता हा जो प्लांट्स आहे याचा अभ्यास करायचा म्हणजे आता या किती विविधता आहे. आपण नेचर मध्ये बघितलं, निसर्गामध्ये बघितलं, एक वनस्पती दुसऱ्या वनस्पती सारखी नाही. किती फरक आहे प्रत्येक वनस्पतीच्या आकारामध्ये, फुलांमध्ये किती फरक आहे. प्रत्येक वनस्पतीमध्ये त्यांच्या हिरव्या रंगामध्ये सुद्धा फरक आहे. आता या सगळ्या वनस्पतींचा जेव्हा आपण अभ्यास करतो, काही वनस्पती लहान आहेत, काही उंच आहे. कदंबाचं झाड, आंब्याचं झाड, चिंचेचं झाड केवढं उंच आहे की आपल्याला मान अशी वरती करावी लागते तेव्हा आपल्याला वरच्या फांद्या दिसतात. काही अगदी श्रब्स लहान आहे, काही क्रीपर्स म्हणजे काही वेलीच्या स्वरूपामध्ये आहे. अशा सगळ्या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला नीड फॉर क्लासिफिकेशन गरज आहे. कशाची? क्लासिफिकेशनची गरज आहे. There are 2 types of classification, flowering plants and non-flowering plants. ज्यांना फुलं येतात आणि ज्या वनस्पतींना फुलं येत नाही. Some plants have vascular plants. There are present xylem and phloem. आणि काही ज्या वनस्पती आहेत त्या व्हॅस्क्युलर आहे कारण त्यांना जलवाहिन्या आणि रसवाहिन्या, जल म्हणजे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या म्हणजे पूर्ण वनस्पतींना पाणी पोचवणाऱ्या आणि अन्न पोचवणाऱ्या रसवाहिन्या असतात. त्यांना आपण काय म्हणणार आहे? व्हॅस्क्युलर प्लांट्स. Plants are classified into 3 groups: heterotrophic plants, autotrophic plants and insectivorous plants. There are 3 types. Autotrophic plants prepare their own food. That is, the plants is the green in color. Presence of sunlight and chlorophyll. Plants prepare their own food called autotrophic plants. They do not prepare their own food. That is the fungus. They do not prepare their own food. That is called the heterotrophic plants. And plants consume their insects called insectivorous plants. आता हे जे insectivorous plants आहे म्हणजे कीटकहारी वनस्पती, या कोणत्या आहेत? या पिचर प्लांट्स आहे आणि दवबिंदू वनस्पती आहे. आणि याच्या आहे यांना बघा दलदलीच्या प्रदेशामध्ये आढळतात. आपण तुम्ही भूगोलामध्ये शिकत असाल तर या भूगोलामध्ये तर या ज्या वनस्पती आहे तर खूप तिथे 8 महिने पाऊस पडतो. समशीतोष्ण प्रदेशामध्ये फक्त वरच्या शेंड्यांना सूर्यप्रकाश पोचतो, खालपर्यंत सूर्यप्रकाश पोचत नाही. तर त्या नायट्रोजन साठी बघा या प्लांट्स काय करतात? कीटकहारी आहे म्हणजे त्या प्रोटीन्स जे आहे ते त्या इन्सेक्ट्स मधून मिळवतात. आता आपल्याला बघायचं आहे की सगळ्यात महत्वाचं स्टेम, लीव्स, पार्ट्स आहे. हे सगळ्यात महत्वाचे पार्ट्स आहेत प्लांट्स मध्ये. Plant structure can generally into 2 types: shoot system and root system. The stem which grows above the ground surface called shoot system, such as the leaves, buds, branches, flowers and fruits, etc. The root which grows below the surface of the ground surface called root
system. The plant bears flowers. Plant bears flowers. Flowers are transferred into a fruits. Fruits enclose into a seeds, and its seeds germinates into a new plants. Root, stem and leaves are the most important parts of the plant. Why? Why the root, stem and leaves are the most important things? सांगता येईल कोणाला? का बरं म्हणतात? हे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहे. आता बघा, आपण हे जे स्ट्रक्चर बघितलं, या स्ट्रक्चर मध्ये हे जे रूट्स आहेत, रूट्स, स्टेम आणि हे जे लीव्स आहे, हे सगळ्यात महत्त्वाचे पार्ट आहे. सांगता येईल का कोणाला? आता बघा की रूट्स ॲब्सॉर्ब्स मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द सॉइल अँड एन्करेज द whole body of the structure. Leaves is the most important part of the plant. Why? का बरं? कारण हे जे leaves आहे, there are green in color, and to prepare their own food, that is the photosynthesis process. आणि स्टेम काय करतात बरं? कारण हे जे स्टेम आहे, हे काय करतात की पूर्ण वनस्पतीला धरून ठेवण्याचं काम करतात. काय धरून ठेवतात हे वनस्पतींचं? फांद्या, पान आणि सगळीकडे अन्न. म्हणजे आता प्लांट्स, या ग्रीन प्लांट्सनी जे फूड तयार केलंय, ते स्टारच्या रूपामध्ये फॉर्म करण्याचं काम कोण करतं? स्टेम करतं. म्हणजे आता याचे किती पार्ट्स आहेत? प्लांटचे रूट्स, स्टेम, लीव्स, फ्लॉवर and fruits are the main parts of plants. The root develop from the radicle of the embryo present in the seed. It is the part that lives below the surface of the soil. The top part of the root, it is divided by a root cap. याला काय म्हणतात? रूट कॅप. ही जी रूट कॅप आहे, ही थिम्बल लाइक स्ट्रक्चर. It is called a root cap. The root is covered at the apex by thimble-like structure called root cap. It is produced by meristematic tissue. Smaller hair-like structure called root hair. Root hairs develops primary and secondary roots. It is the root system. आता बघा की हे जे रूट्स आहेत, हे कसे तयार झालेले आहेत? कारण बघा की एम्ब्रियो म्हणजे सीड्स मध्ये, की त्या ज्या सीड्स मध्ये, एम्ब्रियो मधील हे जे रॅडिकल आहे, आणि या रॅडिकल पासून टॅपरूट्स फॉर्म होतात, आणि टॅपरूट्स फॉर्म झाल्यानंतर ते डेव्हलप होतात, आणि डेव्हलप झाल्यावर ह्याच्या प्रायमरी आणि सेकंडरी रूट्स फॉर्म होतात. आणि त्या ज्या एरियाज आहे, या एरियाज मध्ये ते विभागणी त्यांची केली जाते, आणि तिथून ते काय करतात? ॲब्सॉर्ब ही प्रोसेस करतात. Roots hairs are the present near the tip of the branches to increase the surface of the area to absorb the water and minerals. They are cylindrical in structure. They are non-green structure and they cannot synthesize food. They are the homogeneous because they produces primary and secondary roots. The root system is the descending portion of the plant and shoot system, it is the ascending portion of the plants. What are the function of roots? सांगता येईल का कोणाला? बघा, पहिलं, absorbing water and minerals from the soil, storing food for future use, producing plant growth hormones and anchoring the plants farming to the soil and providing support. पहिलं कोणतं फंक्शन आहे यांचं? ॲब्सॉर्ब करतात. काय ॲब्सॉर्ब करतात? वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. स्टोरिंग फूड फॉर फ्युचर एज, याच्यामध्ये ते अन्न जमिनीतलं जे त्यांनी ॲब्सॉर्ब केलेलं आहे, ते काय करतात? ॲब्सॉर्ब करून ठेवतात, स्टोर करतात, साठवून ठेवतात. आणि प्रोड्युसिंग प्लांट विथ ग्रोथ हॉर्मोन्स, आणि पूर्ण याला आधार देण्याचं, पूर्ण प्लांटला आधार देण्याचं काम करतात. सांगता येईल का विशाखा तुला? एखादं फंक्शन सांग बरं रूट फंक्शनचं. Stem are found above the ground
ground surface from the soil. They are the shoot system. The region where the leaves are found are node. The region where the leaves are found, जिथे बघा तुम्हाला पानं दिसतात आहे, जिथे leaves पानं दिसतात आहे त्याला म्हणायचं नोड्स. आणि दोन फांद्यांमध्ये किंवा दोन पानांमधलं जे अंतर आहे त्याला काय म्हणतात इंटरनोड्स. The region where as leaves are found are known as nodes, and the areas in between the nodes are called internodes. हे आलं का लक्षात तुमच्या? नोड्स कशाला म्हणायचं की जिथे बघा हे दिसताय लीव्स दिसताय त्याला काय म्हणायचं की जिथे लीव्स आहे त्याला नोड्स म्हणायचं. आणि दोन पानांमध्ये जे डिस्टन्स आहे अंतर आहे त्याला इंटरनोड्स म्हणायचं. आणि जिथे बघा स्मॉल, हे बघा हे दिसतंय सगळ्यांना की जिथे अगदी स्मॉल लीव्स दिसताय, स्मॉल आणि शॉर्ट लीव्स की जिथे फॉर्म होतोय तयार होतो आहे, the new short leaves are formed as called board. याला काय म्हणायचं? board. Stem there are three parts: node, internode and buds. The height and shape and size of a plant depends upon the stem. आता आपल्याला याचे फंक्शन्स बघायचे स्टेमचे. Providing strength and support to buds, flower, leaves and fruits. आता बघा याला हे करतो ते कोणाला हे जे लीव्स आहे सपोर्ट करतो. कोणाला सपोर्ट करतो? स्टेमला. स्टेम हे जे लीव्स आहे, फ्लॉवर्स आहे, बर्ड्स आहे यांना काय करतो? सपोर्ट करतो. स्टोरिंग फूड मेनली इन द फॉर्म ऑफ स्टार्च. आता या ज्या ग्रीन प्लांट्सनी लीव्सनी जे हे केलं फोटोसिंथेसिस मधून जो ग्लुकोज फॉर्म झालेला आहे त्याचं फूड म्हणजे अन्न ते स्टार्चच्या रूपामध्ये कशामध्ये साठवलं जातं? स्टेम मध्ये. द प्रोव्हाइडिंग स्ट्रेंथ अँड सपोर्ट टू बर्ड्स, फ्लॉवर्स, लीव्स, fruits, branches, etc. Storing food mainly in the form of starch. And most important function, transporting food, water and minerals to the parts of the body. Transport करतो पहिल्यापासून शेवटपर्यंत वॉटर आणि मिनरल्स पोहोचवण्याचं काम करतो. Providing strength and support to birds, flowers, leaves, fruits. Storing food mainly in the form of starch. And third is the transporting food, water and minerals to all parts of the body. Leaves are the mostly found above the ground surface from the soil attached to the stem. आता बघा ह्या कोणाला जोडलेल्या आहेत बघा. आता इकडे सगळ्यांनी ह्या कोणाला जोडलेले आहे? स्टेमला. Mostly leaves are mostly found above the ground surface and attached to the stem. कोणाला जोडले आहे बरं? सांगता येईल का कोणाला? हे कोणाला जोडलं आहे? Attached to the stem. A leaf consists of three main parts. That is the petiole. जे देठ असतो त्याला petiole म्हणतात. देठाला काय म्हणतात? petioles. बघा हे काय झालं? petiole, देठ. नंतर बघा हे जे पान आहे हा पूर्ण जी पर्णकडा हे आहे पसरट वाइंडेस पार्ट पूर्ण त्याला काय म्हणतात? पर्णपाते. नंतर हा जो भाग आहे याला पर्णकडा म्हणतात. आणि याला ही जी मिडरीप आहे मध्यशीर आणि मध्यशिरेला बघा काय आहे? अशा फांद्या आणि उपफांद्या जोडलेल्या आहे ना. आता फंक्शन कोणकोणते आहेत त्याचे? मेकिंग फूड फॉर द प्लांट्स विथ द हेल्प ऑफ सनलाइट, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर टू फोटोसिंथेसिस प्रोसेस, हेल्पिंग द रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस सच एज द ब्रायोफिलम आणि हेल्पिंग इन इव्हॅपोरेशन फॉर द एरियल पार्ट ऑफ द ट्रान्सपिरेशन. Leaves is the most important parts of the plants. Photosynthesis means photo and synthesize. Photo means sunlight and synthesis means
there are four factors for photosynthesis: carbon dioxide, water, green pigment, that is the called chloroplast, आणि chloroplast मध्ये काय असतं? Chlorophyll and sunlight. Roots absorb the waters and stomatal pore enters through the atmospheric carbon dioxide. Um, in the presence of sunlight and chlorophyll, water and carbon dioxide and water reacts to each other to form glucose, C6H12O6, glucose, and oxygen is evolved and 673 kilocalorie energy is formed. This process is called photosynthesis. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते कारण ती ग्रीन इन कलर, कारण तिच्यामध्ये कोणतं आहे? क्लोरोप्लास्ट आहे प्लांट सेल्स मध्ये, आणि क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल आहे. दे आर ग्रीन इन कलर, दे प्रिपेअर देअर ओन फूड, दॅट इज कॉल्ड photosynthesis process. Leaves are of two types: simple leaves and compound. Simple leaves that लॅमिनाइज कंटिन्युअस, हा बघा हा कंटिन्युअस सरळ, आणि ही जी मिडरीफ आहे ही मिडरीफ अनडिवायडेड, कम्प्लिटली अनडिवायडेड. आणि हे जे फी आहे हे दिसत आहे तुम्हाला, ह्या लिफलेट्स म्हणतात. एका स्टेमला बघा या लिफलेट्स आहेत आणि दॅट इज द डिव्हायडेड पोर्शन. ह्या लिफलेट्स काय झालेले आहे? डिवाइड झालेले आहे, आणि म्हणून यांना काय म्हणायचं? कंपाऊंड. जे leaves are of two types: simple leaves and compound. Flower is the most attractive parts of the plants, and it is the most character, that is the reproductive organs. The sepals, there are the four parts: sepal, petals, androecium and gynoecium. Sepals, green parts of a flower below the petals, that to protect inner parts of the flowers. Colorful parts of a flower found above the sepals called petals. Third part is the androecium, that is the male reproductive parts, and gynoecium, it is the female reproductive parts. Androecium is the consist of an anther and filament, and carpel consists of the stigma, stipe and ovary. आता बघा आपण आतापर्यंत जे शिकलो, आता आपण सगळ्यात महत्त्वाचं काय शिकलो की हे जे प्लांट्स आहेत, प्लांटचे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण शिकलो: रूट, स्टेम, leaves, flower, fruits. These are the main parts. हे बघा हे जे फ्लॉवर, नंतर हे लीफ is the most important part. Why? They prepare their own food, that is the photosynthesis process. नंतर flower, it is the most important, that is the reproductive parts. आता हे जे हे आहे त्याला काय म्हणायचं? लॅमिना, मिडरीफ, पिटिओल, इथून जे देठ असतं त्याला काय म्हणतात? पिटिओल्स. नंतर रूट्सचे आपण पार्ट्स पाहिले की रूट्समध्ये काय आहे? रूट्समध्ये प्रायमरी रूट, सेकंडरी रूट्स, रूट हेअर, रूट कॅप, हे त्याचे पार्ट झाले. नंतर स्टेम मधले कोणते पार्ट सांगितले मी तुम्हाला? नोड, इंटरनोड अँड बड. अशा रीतीने आता आपण हे जे पूर्ण पार्ट शिकलोय, तुम्ही पण आता असं करू शकता, याच्यामध्ये कलाकुसर करू शकता. फूल आणि प्लांट्स, म्हणजे प्लांटचे पार्ट तुम्ही अशा रीतीने तयार करू शकता. किंवा तुम्ही बघा हे जे हे आहे असं तुम्ही तो सुंदर असे म्हणजे लीव्हचे प्रकार कापून तुम्ही असं सुंदर दाराला तोरण पण तुम्ही करू शकता. धन्यवाद.